नमस्कार. आजच्या जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने आम्ही रत्नागिरी पर्यटन विकास असोसिएशनच्या पर्यटन व्यावसायिकांच्या समूहाला घेऊन देवाचे गोठणे येथे जमलेले आहोत. रत्नागिरी पर्यटनाचा विकास करत असताना रत्नागिरीचा एक ब्रँड तयार व्हावा म्हणून एक आमचा छोटा प्रयत्न आहे की पर्यटन व्यावसायिकांनी प्रत्यक्ष ठिकाणी भेट देऊन एक अभ्यास दौरा करावा आणि पर्यटनाचे जाहिरातबाजी करावी असा एक आमचा प्रामाणिक उद्देश आहे आणि त्यासाठी आम्ही इथे जमलेले आहोत. देवाचे गोठणे येथील कातळशिल्प, पाखाडी, परशुराम मंदिर आणि इतर निसर्ग पाहणे हा आज आमचा हेतू आहे. आत्ता आपल्याला दिसते पाखाडी. पाखाडी ही कोकणातील एक पारंपरिक रचना आहे, वास्तुविशेष आहे. स्थानिक उपलब्ध असलेल्या जांभा चिऱ्यांचा वापर करून या पाखाड्या बांधलेल्या असतात. घराघरांच्या गडग्यांमधून या हळूहळू डोंगर चढत सड्यापर्यंत जातात. एका अर्थानं नदीकाठावरील वस्ती आणि डोंगर माथ्यावरील सडे म्हणजेच पठारं यांना जोडणारा असा हा एक दुवा असतो. तर अशा या पाखाडीवरूनच आता आपण चालायला लागतो आहोत. पाखाडीवरून जाताना घरांच्या रचना दिसतील, तर अशी झाडंही दिसतील. यामध्ये आहे हा गाय तेरडा. त्याचा गुलाबी फुलांचा आपण आत्ता एक देखावा बघतो आहोत. कोकणात असे 3-4 प्रकारचे तेरडे पाहायला मिळतात. लाल, गुलाबी, पांढरी अशी असंख्य फुलं वाटांवरती पसरलेली दिसतात. त्यातीलच हा एक गाय तेरडा. हा अतिशय स्थानिक आहे. सोबत आहेत लाल चिऱ्याची घरं, तर अशी ही जपलेली झाडं. यामध्ये वड, चिंच अशी काही महत्त्वाची झाडं ग्रामस्थांनी श्रद्धेनं जपलेली दिसतात. त्यांची पूजा अर्चा होताना दिसते. त्यांची विशाल सावली हा या पाखाड्यांचा एक मोठा खजिना आहे. या पाखाड्या सुरुवातीला गावातील एक गल्ली म्हणूनच समोर येतात. गडगा याचा अर्थ घराचं कंपाऊंड. त्या कंपाऊंडला धरून यांचं बांधकाम झालेलं दिसतं. साधारणपणे 100 ते 200 वर्षांपूर्वी यांचं बांधकाम झालेलं असावं असा एक सामान्य अंदाज गावकरी सांगतात. पाखाडी ही फरसबंद बांधकाम केलेली वाट असते. तर अशीच एक दुसरी वाट, जिला स्थानिक लोक घाटी म्हणतात, त्याही कोकणामध्ये आढळतात. त्या साध्या पायवाटा असतात ज्या डोंगर उतारावरनं जाताना मिळतात. आता आपण वस्ती सोडून पुढे आलोय. वस्तीच्या खुणा मागं पडलेल्या दिसतात आणि आता जंगलाचा, रानाचा टप्पा सुरू झालेला दिसतो. येथेच पाखाडीने एक वळण घेतलेलं दिसतं. काळानुसार काही चिरे ओबडधोबड झालेले दिसतात, काही फुटलेले दिसतात. माझे सहकारी मित्र पुढे जाऊन चर्चा करतायत. आणि त्यांच्या मार्गदर्शकाच्या भूमिकेत आज आमच्यासोबत आहेत
श्री भाई रिसबूड, निसर्गयात्री या संस्थेचे अध्यक्ष, श्री भाई रिसबूड. पाखाड्या गावकरी खूप प्रेमानं जपताना दिसतात. हे गावकरीही तुम्हाला आमच्याबरोबर चालताना दिसतील. त्यांची छत्री अडकवण्याची पद्धत किंवा त्यांचा एकूणच पेहराव हा वैशिष्ट्यपूर्ण असतो. अशी रानफुलंही आपल्याला आसपास सोबत करतात. हे आहे एक जास्वंदी कुळातील फूल. याला मध भरपूर असतो आणि त्यामुळं पावसाळ्याच्या दिवसात ही फुलं फुलली की मधमाशांचा वावर तुम्हाला हमखास बघायला मिळेल. ही आणि अशी अनेक लहान मोठी रानफुलं फुलली की या पाखाड्यांचं विश्व बहरून जातं. स्थानिकांनी आत्ताच गवत कापून आणलेलं आहे. अंदाज येऊ शकेल की या पाखाड्यांचा वापर कशासाठी होतो. काळानुसार काही जरी चिरे निखळल्यासारखे वाटले किंवा दुरुस्ती झालेली वाटले तरी या पाखाड्यांचा मूळ एक साचा स्थानिक प्राणपणानं जपताना दिसतात. या पाखाड्यांची रचना बघण्यासारखी आहे. अत्यंत रुंद, सपाट आणि अत्यंत मंद चढाव असलेल्या या पायऱ्या या पाखाडीने जाताना श्रम जाणू देत नाहीत. या पाखाड्या चढताना दम लागणार नाही अशी काळजी घेतलेली दिसते. पूर्वी ज्यावेळी रस्ते वाहतूक नव्हती त्यावेळेला ग्रामस्थ याच पाखाड्यांच्या माध्यमातून एका गावातून दुसऱ्या गावात जाणं पसंत करत आणि त्यामुळे कोकणातील बहुतेक सगळ्या गावांमध्ये अशा लहान मोठ्या पाखाड्या पाहायला मिळतात. बघा, अतिशय मंद पद्धतीने आपण हळूहळू चढत चाललेले आहोत. पायऱ्यांना उंची अशी नाहीच आहे, त्या सपाटच आहेत आणि रुंदही आहेत. दोन्ही दिशांना आणखीन थोडा उंचवटा करून त्यांना मर्यादा केलेली आहे की जेणेकरून जरी पाण्याचा लोंढा आला तरी याच पाखाडीवरून तो नदीपर्यंत वाहत जाईल आणि नंतर पुन्हा पायऱ्या कोरड्या होतील. बांधकाम करत असताना लोक दमणार नाही त्याचा विचार केलेला आहे. एक मागोवा घेऊया. हीच वाट आपण आता चढून आलो आणि या वाटेवरती आता असलेलं जंगल आपण अनुभवतो आहोत. आंबा, फणस, काजू, रातांबे, सागवान, याचप्रमाणे धामण, शिवण, शिसम असे अनेक झाडं, झुडपं, वेली, जाळ्या, त्यांची फुलं, फळं, वनौषधी, काही दुर्मिळ औषधी या ठिकाणी आपण पाहू शकतो. काही निवडुंगाचे प्रकारही आहेत तर काही लागवड केलेली झाडं आपण पाहतो. पावसाळ्याच्या दिवसात ह्या झाडांमधील हिरव्या छटा बघितल्यानंतर कोणताही माणूस विरघळून जाईल, त्याला शांत वाटेल. आता चढ जाणवू लागलाय. पायऱ्या पण कमी रुंद आणि अधिक चढाई करणाऱ्या आहेत. याचाच अर्थ आता आपण
डोंगराच्या माथ्याकडे जवळपास पोचायला लागलेले आहोत. अनेकदा वडासारख्या झाडांना येथेच पार बांधून काढलेले दिसतात, ज्यावर आत्ता आपल्याला ताजा गवताचा भारा आणून ठेवलेला दिसतोय. येथे ही पाखाडी संपून आता ओबडधोबड चिरे एकमेकांमध्ये अडकवून ठेवलेले दिसतात, पण ती वाट तशीच आहे. बांधकाम संपलं तरी वाट आहे, याचाच अर्थ आता आपण हळूहळू सड्यावरती यायला लागलेले आहोत. कोकणातील पालख्या आणि शिमगा हे एक स्वतंत्र समीकरण आहे. त्यातील पालख्यांची मिरवणूक निघते आणि या मिरवणुकांना मध्ये मध्ये थांबे असतात. त्यावेळी त्या पालख्या अशा चौथऱ्यांवर ठेवल्या जातात. या चौथऱ्यांना स्थानिक भाषेमध्ये सहाण असं म्हटलं जातं. हा आपल्यासमोर आहे देवाचा ध्वजस्तंभ. आत्ता जरी त्याच्यावरती निशाण नसलं तरी उत्सवांच्या दरम्यान ते निशाण लावलं जातं. विजयादशमी, कार्तिकी एकादशी, शिमगा, श्रावणातले वेगवेगळे सण, अशा अनेक सणांच्या वेळी निमित्तानं या ध्वजस्तंभांवरती पताका लावली जाते. मगाचपासून ज्या सड्याचा उल्लेख होतोय त्याची एक झलक आता आपण बघूया. इथून पुढचा जो प्रवास आहे जिथे आपण जे गोष्ट बघायला जाणार आहोत त्याचं वेगळेपण किंवा काही गोष्टी आहेत त्या सांगण्यासाठी आपल्याला इथे थांबणं हे जास्त गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला जो आता सगळा नजरेला दिसतोय ह्याला आपल्याला पठार असं म्हणतात. लॅटराइट प्लॅटू असं इंग्लिशमध्ये त्याचं संज्ञा आहे त्याची. जांभळा दगडाची पठारं ज्याला आपण म्हणतो ते म्हणतात. सर याच्यापेक्षा माझ्यापेक्षा जास्त चांगलं वर्णन करू शकतो. परंतु आपल्याकडचा कोकणातला जो लॅटराइट प्लॅटू आहे किंवा ज्याला जांभळा दगडांची पठारं म्हणतात त्याचं एक वेगळेपण आहे. त्याची निर्मितीची एक प्रक्रिया खूप वेगळी आहे आणि या निर्मितीच्या प्रक्रियेतनं मूळ भूभागावरती बाहेरनं येऊन हा दगड आपल्या ह्याच्यावरती साठलेला आहे. आणि हा जो इथला जो परिसर आहे हा परिसर हे सडे आणि स्थानिकांनी त्याच्याबरोबर स्वतःचं गुंफलेलं जीवन यांच्या काही मजेशीर खुणा आपल्याला वावरताना ऐकायला मिळतात. हा जो सडा आहे या सड्याला स्थानिक लोक रावणाचा कातळ म्हणतात. याचं कारण काय ते आपल्याला समजेलच. मगाशी ज्या रावणाच्या कातळाचा उल्लेख केला त्याची खूण आता तुम्हाला सगळ्यांना पटेल. माझ्यासमोर आहे एक कातळ शिल्प. यालाच म्हणतात रावण. हे इथलं कातळ चित्र. आता ह्याच्यावरती उगवलेलं शेवाळ किंवा पाणी साठल्यामुळे आपल्याला कदाचित ही फिगर व्यवस्थित दिसत नाहीये, परंतु इथे 6.25 फूट लांबीची एक ह्युमन फिगर आपल्याला बघायला मिळते. इथे त्याचे पाय आहेत या ठिकाणी, 2 पाय, जसा माणूस एखादा असा उभा राहतो त्या पद्धतीची रचना आहे. हा डोकराचा भाग, हा इकडे कमरेचा भाग, हा इकडे छातीचा भाग, इथे वरच्या बाजूला डोकं आहे. आता इथे थोडीशी एक गमतीची गोष्ट अशी आहे की ज्यावेळेला आपण मोकळ्या पूर्णपणे कोरड्या वातावरणामध्ये येतो
त्याला इथे त्याच्या डोक्याच्या वरती जशी आभा असावी अशा प्रकारची रचना बघायला मिळते किंवा हे डोकं आहे अशी एक संभ्रम त्याच्यामध्ये निर्माण होतो. मनुष्यकृतींच्या ज्या रचना कातळ चित्रांमध्ये आहेत त्याच्यामध्ये मुख्यतः मानेचा भागाचा पूर्णपणे अभाव आहे. आता ही रचना ही आपल्याला आडवी कोरलेली असल्यामुळे याची आपल्याला लांबी लक्षात येत नाही, परंतु याची पायापासून डोक्याच्या पर्यंतची लांबी 6.25 फूट लांबीची मनुष्यकृती आहे. आज आपल्याकडे आज आपण ॲव्हरेज माणसाची उंची साधारणपणे 5.5 फूट किंवा 5.6 फूट वगैरे पकडली जाते, तर हे त्याच्यापेक्षाही मोठी रचना आपल्याला सहज लक्षात येतात. त्यातले ह्या चित्राला काही चित्र जी अशी आहेत साधारणपणे असं आपण बघतो की काही ठिकाणी आख्यायिका आपल्याला ऐकायला मिळतात किंवा स्टोरीज ऐकायला मिळतात. तसं इथे ह्याला रावण असं म्हटलं जातं. काही बुजुर्ग मंडळींचं इथलं असं म्हणणं आहे की एक स्टोरी आहे, सीतेच्या पाठीमागे रावण निघाला आणि सड्यावरती ठेच लागून पडला, त्यावेळेला पडल्यानंतर उमटलेला ठसा म्हणजे ही ह्युमन फिगर आहे, त्याच्यावरनं त्याला रावण असं ओळखलं जातं. आणि कदाचित ह्याच फिगरवरनं ह्या भागाला रावणाचा सडा किंवा उभा कातळ अशा प्रकारची एक गोष्ट इथे म्हटली जाते. हा एक कातळ चित्रातला प्रकार आहे, याला फोटोचित्र जो आमच्या शोधाचा प्रवास चालला जातो त्यातला भाग आहे. इथे अजून एक वेगळी गोष्ट आम्हाला अनुभवायला मिळाली की इथे आपल्याला जर दिशादर्शन आपल्याला व्यवस्थित आपल्याला ह्या ठिकाणी होत नाही. आपण जर होकायंत्र आपण ह्या परिसरामध्ये जर घेऊन आलो तर होकायंत्रातली मगाशी जसं तुम्हाला सांगितलं की चुंबक सूची आपल्याला उत्तर दिशा दाखवते, तर या ठिकाणी ही उत्तर दिशा प्रॉमिनंटली दाखवत नाही. तर त्याचं एक छानपैकी उदाहरण आता आपण इथे बघूया. इथे पण डिफ्लेक्शन आहे राईटला, त्याच्यावर पण आहे ना. नंतर इथे आता माझ्या हातामध्ये होकायंत्र आहे आणि त्याचा काटा आता नॉर्थ दिशा दाखवतोय. त्याच्या जवळपास जाणारी नॉर्थ दिशा दाखवते. अर्थात मी म्हणतोय की ही जी नॉर्थ दिशा आता आपल्याला दिसते ती एक्झॅक्ट नॉर्थ आहे, याची शाश्वती आत्ता या क्षणी देता येत नाही. परंतु हे होकायंत्र मी जसं ह्या फिगरच्या शेजारी घेऊन जातो त्यावेळेला जे काही घडतं ते तुम्ही बघायला जाता. इथे ठेवला सेंटर ताई. हां तुम्हाला दिसेल की नॉर्थ दिशा आपण बघितलेली आहे आणि नॉर्थ पासून हा काटा डिफ्लेक्ट झालेला आहे, हा अँटी क्लॉकवाईज दिशेने फिरलेला आहे. गमतीची गोष्ट अशी आहे की आपण ह्या परिसरामध्ये समजा होकायंत्र मूव्ह केलं, यू सी नॉर्थ होतीच पण क्लॉकवाईज त्याचं डिफ्लेक्शन परत सुरू झालं. एखादा आता होकायंत्र आपण तिन्ही जरी आपण शेजारी ठेवले, नॉर्थ ॲडजस्ट करू, हे होत नाही, चिकट रे वरती चिकट डायला पाणी खूप झालं. हा ठेव हे तिथे तिथे हे आहे व्यवस्थित नाही, ते चिकट ठेव, तिकट ठेवल्यावर ते वर चिकट. परत आपण बघू शकतो की तिन्ही याच्यामध्ये फरक पडलेला आहे. आता हा प्रयोग तुम्ही ह्या परिसरामध्ये कुठेही करू शकता. महत्वाची गोष्ट ह्याच्या